हाय, हॅलो, नमस्कार. मी पूर्वा आपलं स्कॅरी चिल्ड्रन यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. इथे आम्ही अलौकिक कथा, ज्यांना आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज देखील म्हणतो, असे अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहोत. हे अनुभव सत्य घटनेवरती आधारित किंवा काल्पनिक देखील असू शकतात. आणि तुम्ही बघत असाल की आम्ही थोडं सेटअपमध्ये चेंजेस केले, कारण तुमचंच म्हणणं होतं की आमच्या जुन्या सेटअपमध्ये हॉरर वाईब्स येत नव्हते. आणि त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की आम्ही चांगल्यात चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला देऊ शकतो. आणि त्याचसोबत काही सबस्क्रायबर्सनी आम्हाला त्यांच्या स्टोरीज पण सेंड केल्या. तर थँक यू फॉर दॅट. आणि असंच नवीन नवीन स्टोरीज आम्हाला शेअर करत राहा, असाच सपोर्ट करत राहा. अँड 2 वीक्सपासून आम्ही काहीच व्हिडिओ शेअर करू शकलो नाही बिकॉज वी वर बिझी विथ दिस सेटअप. तो समजून घ्या. आणि आतापासून दर सॅटर्डेला संध्याकाळी 8 वाजता तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओज नक्कीच पोचतील. तर स्टोरी सुरू करायच्या आधी तुम्हाला माहितीच असेल, इन जनरल जेव्हा आपण कुठल्या नवीन जागेला राहायला जातो किंवा कुठलेही स्टुडंट्स कुठे नवीन जागेला शिकायला जातात, पुढचं शिक्षण घ्यायला वगैरे, तेव्हा ते हॉस्टेल्समध्ये राहतात. नवीन घरात आपण जेव्हा शिफ्ट होतो, आपल्याला माहिती नसतं की त्या घराचा इतिहास काय आहे किंवा तिथे आधी काय घडून गेलं आहे. आणि तिकडचे लोक पण तसे आहेत, आपल्याला माहिती नसतं. कोणावरती ट्रस्ट करावा, कोणावरती करू नये, आणि केला तर कितपत करावा. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे, जर आपण एखाद्या माणसावर ट्रस्ट करतोय आणि मग नंतर जाऊन त्याने आपल्याला यूज केलं तर, आपल्याला धोका दिला तर, असे खूप सारे प्रश्न आपल्याला असतात. आणि ही गोष्ट आहे दियाची, जी ह्याच गोष्टींच्या अराउंड रिव्हॉल्व करते. दिया ही 10वी पास झाल्यानंतर हे सगळं तिच्यासोबत घडायला लागलं. आणि ही स्टोरी जेमतेम 2015च्या आसपासची आहे. आणि तिच्यासोबत इतके विचित्र प्रकार घडायला लागले ना, की तिने स्वतःच्या फ्रेंड्सवरती ट्रस्ट करावं की नाही इतपत गोष्टी केलेल्या. आणि जेव्हा तिला समजलं की हे तिच्यासोबत कोण करतंय, तिला आणि तिच्या फॅमिली मेंबर्सना पण खूप मोठा धक्का लागला. माझं नाव दिया आहे. मी माझ्या घरात सर्वात लहान आणि लाडकी आहे. माझे 2 मोठे भाऊ आहेत. आणि त्यावेळेस माझ्या एका भावाच्या लग्नाबद्दल घरात बोलणं चालू होतं. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमीच सपोर्ट केला. पण माझे वडील नेहमी त्यांच्या पॉलिटिकल कामांमध्ये बिझी असायचे. मला अजून पण आठवतंय, माझा 10th रिझल्ट आला होता आणि घरात इतकं आनंदाचं वातावरण होतं त्यावेळेस. कारण मला 98% पडले होते. आणि घरात सगळ्यांची आधीपासून इच्छाच होती की मी डॉक्टर बनावं आणि काहीतरी मोठं करावं. आणि त्यामुळे घरात सगळे खुश होते. पण मी एवढी खुश नव्हते. कारण मला ह्याचं टेन्शन होतं की आता माझे सगळे फ्रेंड्स माझ्यापासून दुरावतील. कारण मला सायन्स घ्यायचं होतं, पण माझे फ्रेंड्सना काहींना कॉमर्स घ्यायचं होतं, काहींना आर्ट्स घ्यायचं होतं. आणि आय फेल्ट की आता सगळे सेपरेट होणार. आणि तेव्हा मोबाईल पण नव्हता माझ्याकडे. तो आय वॉज वरीड की आता मी कॉन्टॅक्ट कसं ठेवू सगळ्यांसोबत. आणि तेच झालं. जेव्हा ॲडमिशनची लिस्ट आली, तेव्हा 60% स्टुडंट दुसऱ्या कॉलेजेसमध्ये गेले होते. आणि माझ्या क्लासमध्ये फक्त 3 ते 4 जणं होते, जे मी आधीपासून ज्यांना ओळखत होते असे. आणि मला माहिती नाही, पण 10th संपल्यानंतर जशी मी 11thला गेले, माझ्यासोबत असं होत होतं की मला अभ्यासच करायची इच्छा होत नव्हती. जसं की काहीतरी मला अडवतं आहे अभ्यास करण्यापासून. मनच लागत नव्हतं. आणि म्हणून मी पप्पांना सांगितलं पण, की मला कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास नाही करायचा आहे. मी घरी बसून अभ्यास करते आणि तुम्ही ते प्रोसिजर्स करा तसे. पण माझे वडील बोलले, की "तू एकदा जाऊन तरी बघ. तुझे नवीन फ्रेंड्स बनतील, तर मे बी तुझा अभ्यासात अजून इंटरेस्ट वाढेल." आणि म्हणून मी फक्त पप्पा बोललेत म्हणून जायचं म्हणून मी कॉलेजला जात होते. देन फर्स्ट युनिट टेस्टचा रिझल्ट आला आणि मी माझे मार्क्स बघून एकदम शॉक झाले. कारण मी पहिल्यांदा फेल झाले होते. आणि 1-2 सब्जेक्टमध्ये नाही, मी प्रत्येक सब्जेक्टमध्ये फेल झाले होते. मला 2-3 मार्क्स पडले होते आणि मला काहीच समजत नव्हतं. मी अभ्यास करायचा प्रयत्न तर केला होता, पण मग मी स्वतःला समजावलं की जाऊ दे, माझं मन लागत नव्हतं. मी नीट अभ्यास केला नव्हता आणि मे बी म्हणून असं झालं असेल. नेक्स्ट टाईम मी अजून बेटर करेन आणि पास होईल. त्यानंतर मी पप्पांना सांगितलं की मला घरूनच अभ्यास करायचा आहे. तुम्ही प्लीज परमिशन घ्या. आणि मार्क्स पण माझे कमी आले त्यावेळेला. तो मला नाही जायचं आहे कॉलेजला, मी घरूनच अभ्यास करेन.
आणि पप्पांनी जाऊन परमिशन पण घेतली. आता मी घरूनच अभ्यास करायला सुरू केलेला. त्यानंतर माझी एक ना टेक्निक होती, की मी कंटिन्युअसली एकच चॅप्टर रीड करत राहायचे, जेणेकरून मला सगळं बाय हार्ट होईल आणि मी तसंच करत होते. पण माझ्या डोक्यातच काही राहत नव्हतं. असं होत होतं, की अभ्यास तर करते आहे, बट कळत काहीच नाही आहे. पण तरी मी प्रयत्न करत होते. मी खूप प्रयत्न केले. घरच्यांना माझ्याकडून एक्स्पेक्टेशन्स पण खूप होते आणि त्यामुळे मी ठरवलं होतं, की जर 11thचे मार्क्स जास्त आले नाही, तर 12th तर मी मेरिटमध्येच पास होणार. त्यानंतर मिड टर्म्स एक्झाम आले आणि ते झाल्यानंतर जेव्हा त्याचा रिझल्ट आला, तेव्हा परत तेच. मी प्रत्येक एक सब्जेक्टमध्ये फेल झाले होते आणि मला तेव्हा तर मग मी इतकी तुटून गेले, की मला काही कळतच नव्हतं आता काय करू. माझे घरचे पण शॉक झालेले, की हिला अचानक काय झालंय? ही अचानक अशी का करते? त्यानंतर मी करिअर काउन्सिलिंग पण करायला सुरू केलं आणि माझं गोल्स एकदम क्लिअर होते. मला काय करायचं आहे, कसं करायचं आहे. पण अभ्यासच होत नव्हता माझ्याकडे. तरी मी प्रयत्न केले. परत अभ्यास करायला सुरू केला आणि यावेळेला असं होत होतं, की अभ्यास मी करते आहे, पण माझ्या डोक्यात क्वेश्चन आन्सर्स यायचं सोडून रिलेशनशिपबद्दल गोष्टी येत आहेत, की किती चांगलं असतं जेव्हा कोणतरी आपल्यासोबत आपल्या गोष्टी ऐकायला असतं. माझा बॉयफ्रेंड असेल तर किती गोड राहीन मी त्यासोबत आणि अशा गोष्टी मी आयुष्यात कधी इमॅजिन केल्या नव्हत्या. रिलेशनशिप याचा लांब-लांबपर्यंत काहीच संबंध नव्हता माझ्याशी. पण अचानक माझ्यासोबत हे सगळं व्हायला लागलं आणि मला काहीच कळत नव्हतं आणि बघता-बघता फायनल झाले. फायनल्समध्ये तर मी पेपरमध्ये माझं नाव, रोल नंबर हे सोडून काहीच लिहून आले नव्हते. जेव्हा फायनल्सचे रिझल्ट आले, तेव्हा मी रिझल्ट बघून शॉक झाले. बिकॉज मी पास झाले होते आणि हे पॉसिबलच नव्हतं की मी पास होईल. अरे, पास तर ठीक आहे, बट 75% तेवढ्या कॉलेजमधून टीचरचा कॉल आला. त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. मी लगेच कॉलेजमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर मला त्यांनी माझे पेपर्स दाखवले आणि जसं मी सांगितलं होतं, मी पेपर्समध्ये माझं नाव सोडून काहीच लिहून आले नव्हते. मग मला टीचर्सनी सांगितलं, की "तू स्कूलची टॉपर होतीस 10thमध्ये आणि त्यामुळे आम्ही तुला पास केलं आहे. तुझ्या वडिलांची रेप्युटेशन पण आहे आणि आमची पण रेप्युटेशन आहे, जी खराब होईल जर तू असे मार्क्सनी फेल झाली आहेस. त्यामुळे आम्ही तुला पास केलं आहे. बट नेक्स्ट इयर बोर्ड्स आहेत आणि त्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. तो प्लीज तो अभ्यास कर." या सगळ्यानंतर आय वॉज टोटली इन डिप्रेशन. पण त्यावेळेस माझ्या स्कूलमधल्या 5-6 फ्रेंड्सनी मला खूप सपोर्ट केला. एस्पेशली नीला, बिकॉज ती माझ्याच कॉलेजमध्ये होती. जेव्हा पण कॉलेजमध्ये असं काही व्हायचं, की मुली मला टीज करतात, मला बोलतात, की "काय झालं? खूप स्कॉलर होतीस ना, आलीस ना जमिनीवरती, किती कमी मार्क्स पडलेत, फेल होतेस" वगैरे, वगैरे. तेव्हा ती त्या सगळ्यांना ओरडायची आणि माझ्या साईडने भांडायची आणि त्यामुळे मला थोडा आधार होता. आणि 12thमध्ये मला समजलं, की फरहान अहमद नावाचा एक पोरगा मला लाईक करतो. आणि स्कूल टाईममध्ये पण मी त्याचं नाव ऐकलं होतं. आमच्या कॉमन फ्रेंड्स थ्रू त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता. पण मला नव्हतं माहिती की तो एवढा सीरियस असेल. आणि तेव्हा पण मी त्याला साफ नकार दिला होता. बिकॉज माझा मेन फोकस माझे स्टडीज होते, माझं करिअर होतं. मला रिलेशनशिप वगैरेमध्ये कधीच पडायचं नव्हतं. आणि तो मुलगा पण काही असा हँडसम वगैरे नव्हता. तो एकदम बारीक, हाडांच्या ढाच्यासारखा आणि त्या अख्ख्या स्कूलमध्ये तो मवालीगिरी करत फिरायचा आणि मला कधीच तो आवडला नव्हता. 12thची युनिट टेस्ट झाली आणि मी दिवसभर अभ्यास करून पण परत सगळ्या सब्जेक्ट्समध्ये फेल झाले होते. दादा आणि पप्पाचा तर माझ्यावरचा विश्वास उडत चालला होता. त्यांना असं वाटत होतं, की मी कुठल्या रिलेशनशिपच्या चक्करमध्ये पडले आहे, बॉयफ्रेंड वगैरे बनवण्यात. पण इथे माझं मलाच कळत नव्हतं, की काय झालंय मला? असं काय होतंय ज्याने मला अभ्यास करायला जमतच नाहीये. तरी मी कंटिन्युअसली अभ्यास करत राहिले. त्यानंतर जेव्हा मिड टर्म सेमिस्टरचे एक्झाम आले, आय वॉज कॉन्फिडेंट की यावेळेला तर मी नक्कीच पास होणार. आणि रिझल्ट आल्यानंतर मला समजतंय की मी परत फेल झाले. आय वॉज हार्ट ब्रोकेन आणि मी परत डिप्रेशनमध्ये जायला नको म्हणून माझ्या फ्रेंड्सनी मला खूप सपोर्ट केला. ते मला कंटिन्युअसली पिकनिकवरती घेऊन जायचे.
आम्ही जाऊन पार्कमध्ये थोडा टाईम स्पेंड करायचो आणि दरवेळेला ना ते माझ्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ बनवून घेऊन यायचे. गुलाबजामुन, कधी छोले भटुरे, कधी कुठलं सरबत आणि मी खुश असायचे तेवढ्यापुरतं. पण घरी आल्यानंतर पण मला थोडं रिफ्रेशिंग वाटलं पाहिजे ना. बट उलटं मला अजून डिप्रेस फील व्हायचं. असं वाटायचं की मी का बाहेर गेले? मला रात्रीच्या वेळेस स्लीप पॅरालिसिस पण व्हायला स्टार्ट झालेलं आणि तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या रूममध्ये कोणतरी आहे, माझ्यावरती लक्ष ठेवून आहे. पण बघितलं तर कोणी दिसायचं नाही आणि यापैकी मी काहीच घरी सांगितलं नव्हतं. माझा रिझल्ट, माझे स्लीप पॅरालिसिसबद्दल, कशाबद्दल पण नाही. बिकॉज त्यांना वाटलं असतं की मी बहाणे देते कारण मला अभ्यास करायचा नाही. आणि मग एक दिवस कॉलेजमधून घरी कॉल आला आणि माझ्या रिझल्टबद्दल सगळ्यांना समजलं. माझ्या आईने मला लगेच येऊन विचारलं, की "काय झालंय? तू अशी का करतेस?" तर मला राहवलंच नाही. मी रडायला लागले आणि जे काही झालंय ते सगळं मी तिला सांगितलं. त्यानंतर मम्मी ज्या गुरुजींना मानते, ती मला त्यांच्याकडे घेऊन गेली. त्यांनी मला एक पेन दिला आणि मला म्हणले, की "तू तुझे बोर्ड्सचे पेपर ह्यानेच लिही आणि त्याच्या आधीचा पण जितका पण अभ्यास असेल, तू तो ह्यानेच कर." आता परत येताना तर मी नॉर्मल होते. मला असं काही वाटत नव्हतं. पण अभ्यासाचा विचार नव्हता, की आता पेन मिळाला आहे तर बेटर अभ्यास होईल. डोक्यात होतं तर ते फक्त एकच नाव, फरहान. आणि डोक्यात माझं हे पण येत होतं, की हा मला आवडत तर नाही आहे ना, माझा ह्याच्यावरती क्रश तर नाही आहे ना. बिकॉज स्कूल टाईममध्ये तर तो मला प्रत्येक वेळेला कॉन्टॅक्ट करायचा ट्राय करायचा. मला कंटिन्युअसली सगळे बोलायचे, की तो बोलतोय, की त्याला तू आवडतेस, त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये ये वगैरे, वगैरे. पण मी नेहमी इग्नोर केलं आहे आणि मी अशीच होते स्कूल टाईममध्ये. माझ्यामध्ये खूप इगो असायचा. मी लोकांना नोट्स पण नाही द्यायचे लवकर. त्यानंतर मी 12th एक्झाम दिली. कसेबसे मी पेपर्स लिहिले होते आणि मग रिझल्ट यायला टाईम होता, वेकेशन होता. तेवढ्यात आत्या एका मुलीचं स्थळ घेऊन आली दादासाठी आणि मग दादाचं लग्न फिक्स झालं. आम्ही लग्नाच्या तयारीला लागलो. लग्नामध्ये जितकं पण सोनं आलं होतं, ते सगळं सोनं पप्पांनी आत्याला देऊन टाकलं. मला ते खूप खटकलं, पण मी काही बोलले पण नाही. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये तयार व्हायला गेले, तेव्हा माझ्या रूममधलं बरंचसं सामान गायब होतं. ते त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आलं, पण नंतर मला समजलं, की माझे हँडकरचिप्स, सॉक्स, इव्हन माझे अंडरगार्मेंट्स पण नाही आहेत रूममध्ये. पण तेव्हा माझं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे गेलं, की रूमच्या मध्ये ठेवलेली माझी चप्पल. आणि ती चप्पल बघताच मी चप्पल घालून रेडी झाले आणि मग दादाच्या लग्नासाठी म्हणून आम्ही बाहेर गेलो. त्यानंतर जेव्हा माझा रिझल्ट आला, मला 65% पडले होते आणि मी पास झालेले. बट तरी मला मनामध्ये कुठेतरी डाऊट होता, की मी पास होणं कसं काय शक्य आहे? आता फर्दर स्टडीजसाठी काय करायचं याची चर्चा घरी चालू होती. पण माझ्या डोक्यात पुढे काय करायचं याचं काहीच चालू नव्हतं. माझ्या डोक्यात होतं तर ते बस एकच नाव, फरहान. कारण खूप दिवस झालं त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नव्हता आणि आता ते मला खूपत होतं. म्हणून मीच एका फ्रेंड थ्रू त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. तर तो असा बोलला, की तो काही वन साइडेड आशिक नाही आहे. त्याला मी आता आवडत नाही आणि त्याला माझ्याशी बोलायचं नाही. हे ऐकल्यानंतर ते मला इतकं खटकलं आणि इतकं वाईट पण वाटलं, की मी कंटिन्युअसली त्याच्याचबद्दल विचार करायला लागले. माझ्या डोक्यात नेहमी चालू असायचं, की फरहान काय करत असेल? फरहान कुठे असेल? फरहान कुठल्या दुसऱ्या मुलीसोबत तर बोलत नाही आहे ना? आणि ह्या कारणांमुळे मी माझ्या जे स्कूलचे 4-5 फ्रेंड्स होते, त्यांना कंटिन्युअसली कॉल करायचे. त्यांना बोलायचे, "माझं फरहानसोबत बोलणं करून द्या प्लीज." तर ते पण आता मला असं बोलायला लागलेले, की "का? आधी तर तो तुझ्या मागे-मागे करत होता, तेव्हा तुला तो नको होता. आता का हवा आहे? तेव्हा तर तू खूप ॲटिट्यूड दाखवायचीस. स्कॉलर होतीस ना, टीचर्स फेव्हरेट. आता काय झालं? आणि तुला ह्याचा खूप पश्चाताप होणार." हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं, की हे जे मला सपोर्ट करत होते, ते मला असं का बोलताय? आणि त्यामुळे मी अजून डिप्रेशनमध्ये जायला लागले. बिकॉज आधीच माझे कमी फ्रेंड्स होते आणि त्यात आता जे फ्रेंड्स होते, ते पण असं बोलायला लागले. मग नीटचा अभ्यास करायला आणि मला थोडं चेंज वाटेल म्हणून आईने मला
कोठा राजस्थान इथे अभ्यासासाठी पाठवलं. तिथे गेल्यानंतर मी एका हॉस्टेलमध्ये राहत होते. पण जशी मी माझ्या रूममध्ये गेले, मला बरंच वाटत नव्हतं. काहीतरी विचित्रच वाटायला लागलेलं. त्यानंतर लगेचच मला रोज रात्री झोपल्यावर कोणीतरी माझा गळा दाबते असं वाटायचं. सकाळी उठल्यानंतर माझ्या अंगावरती कोणीतरी मारल्याचे डाग पण दिसायचे. माझं अंग कंटिन्युअसली थरथर कापायचं आणि रोज माझे डोळे लाल असायचे. मी हे सगळं सांगायला आईला कॉल पण केला. पण तिला वाटलं मी बहाणे देते. तिने मला उलटं ओरडलं आणि सांगितलं, "पप्पा आणि दादा तुझ्यावरती खूप रागवले. तू काही कारणं देऊ नकोस आणि अभ्यासावरती लक्ष दे." मी रोज कोचिंगला जात होते. पण तिथे जाऊन फक्त बसून असायचे. कशातच लक्ष लागत नव्हतं. डोक्यात फक्त एकच नाव, फरहान. एक दिवस मी फेसबुक ओपन केला. तेव्हा मला दिसलं की खूप दिवसाची एक फ्रेंड रिक्वेस्ट पेंडिंग आहे. ती फरहानचीच होती. मी लगेच ॲक्सेप्ट केली. त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. तो माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचा. मग आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो आणि तो माझ्यावरती खूप प्रेम करायचा. मी त्याला प्रॉमिस केलं होतं की दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी घरी येणार आहे आणि तेव्हा मी नक्कीच त्याला भेटेन. पण कोचिंगला सुट्टी नाही मिळाली आणि म्हणून माझं घरी जायचं कॅन्सल झालं. मी त्याला ते सांगितलं, पण त्याला माझ्यावरती डाऊट व्हायला लागला. त्याला असं वाटत होतं की मी इथे कुठल्या दुसऱ्या मुलाशी भेटते किंवा बोलते आणि त्यामुळे मी मुद्दाम घरी जात नाही. मी त्याला कॉल केला, त्याला एक्सप्लेन करायचं ट्राय केलं, पण तरी तो माझ्यावरती डाऊटच घेत होता आणि मग त्याने मला खूप शिव्या दिल्या. अँड एंडला बोलला, "चुकून पण मला कॉल करू नकोस, नाहीतर तुझी अशी हालत करीन की जगण्यासाठी तडपशील तू." आणि तसंच झालं. सॉरी, हा व्हिडिओ थोडा मोठा आहे आणि त्यामुळे ह्याचे 2 पार्ट्स येत आहेत. तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. तोपर्यंत आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जितके जास्त कमेंट्स कराल, तितक्या लवकर आम्ही नेक्स्ट पार्ट आणण्याचा प्रयत्न करू. त्याऐवजी असेच नवीन अनुभव बघण्यासाठी स्कॅरी चिल्सला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा आणि फेसबुक देखील चेकआउट करा.